नमस्कार. निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचा कुठला ना कुठला एक लाडका देव असतो. तो देव आपली काळजी घेत असतो. त्या देवाचा आपल्याला आधार असतो. पण एक देव मात्र असा आहे ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात भीती असते. दहशत म्हटलं तरी हरकत नाही. आणि तो देव म्हणजे शनिदेव. म्हणूनच शनी जयंतीच्या निमित्ताने आज आपण शनी महाराजांचं वास्तविक रूप काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत प्राचीन धर्मशास्त्र व संस्कृतचे गाडे अभ्यासक प्रणव गोखले सर. नमस्कार प्रणव सर. नमस्कार. प्रणव सर, आज शनिदेवांवरती आपण हा विशेष पॉडकास्ट करतोय. तर मला वाटतं की या पॉडकास्टची सुरुवात शनिदेवांच्या प्रार्थनेने करूयात. अवश्य. नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्चरम्. प्रणव सर, माझा पहिला प्रश्न हा आहे की शनी हा ग्रह आहे की देव आहे? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर शनी हा ग्रह पण आहे आणि शनी हा देव किंवा ज्याला दैव देवता म्हणतो तसाही आहे. फक्त याच्यामध्ये ग्रह म्हणजे काय, तर आपल्याला असं वाटतं की आकाशामध्ये परिभ्रमण परिवलन करणारे असे जे खगोल, ख म्हणजे आकाश आणि त्याच्यामध्ये फिरणारे गोल, ते खगोल त्यापैकी एक शनी असावा. तर तेही योग्यच आहे. पण भारतीय परंपरेमध्ये पुराण कल्पनांमध्ये ग्रह ही संकल्पना थोडी व्यापक आहे. अच्छा. ग्रह म्हणजे जो पकडतो, जो धारण करतो. गृह्णाति इति ग्रहः. जो मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या घटकांना, मानवी जीवनातल्या पैलूंना पकडून आहे. मानवी जीवनात वेगवेगळ्या भावभावना आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत. या सगळ्यांवर जो आपलं आधिपत्य गाजवतोय, त्यांच्यावर ज्याची सत्ता चालते, अशी शक्ती, मग ती अर्थात आकाशातल्या एका गोलकाशीही संबंधित आहे, आपल्या दैवत कल्पनेशीही संबंधित आहे आणि तितकीच मानवी जीवनाशी, मानवाच्या मनावर ज्या शक्तींची, सत्तांची पकड असते, अशा एका शक्ती म्हणा, सत्ता म्हणा किंवा तत्वाशीही तितकीच निगडीत आहे. त्यामुळे शनी महाराज कोण आहेत, तर शनी महाराज आकाशात फिरणारा एक गोलक म्हणून पण आहेत. मानवी जीवनातलं एक कारकत्व गाजवणारी शक्तीही शनी महाराज आहेत आणि देव पण शनी महाराज आहेत. अच्छा. पण शक्यतो शनीची जी उपासना केली जाते ती आकाशात फिरणाऱ्या त्या ग्रहाचं कुठल्या राशीमध्ये आहे, काय आहे, अशा दृष्टिकोनातनं केली जाते. आणि इथे आपण बोलतो की ते दैवत आहे. तर मग ही शनीची जयंती जेव्हा आपण म्हणतो, तर ह्या जयंतीबद्दल काय पुराणात दाखले आहेत? शनी जयंती जन्म कसा झाला? मुळात आधी तो ग्रह म्हणूनही पूजला जात असला तरी त्या आकाशात फिरणाऱ्या गोलकाची अधिष्ठात्री देवता ती अच्छा. आहे. म्हणजे दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण सूर्याची उपासना करतो. सूर्य म्हणजे आपल्या दृष्टीने तप्तवायूंचा गोळा, आकाशातला एक प्रचंड तेजस्वी तारा म्हणजे सूर्य आहे का, तर त्याच्या बाह्य रूपाला आपण सूर्यमंडल म्हणून ओळखतो. सौरमंडल. आणि त्याला चालवणारी त्याची अधिष्ठात्री देवता ही त्याच्यापेक्षा वेगळी आहे. अच्छा. हे जे दिसतंय ते केवळ एक बाह्य आवरण आहे. बरं. आणि त्या बाह्य आवरणाच्या आत जी चितशक्ती आहे, जे एक तत्व आहे, ते तत्व, ती चितशक्ती देवतेच्या रूपामध्ये पूजली जाते. म्हणजे शनी ग्रहाची अधिष्ठात्री देवता हे शनी महाराज आहे. हां, अगदी बरोबर. हां, म्हणजे हा खुलासा फार महत्त्वाचा होता. कारण शनी हे नेमकं देव आहे, मग मंदिरं का आहेत आणि जयंत्या कुठं आहेत? तर तेच मगाशी मी म्हटलं की शनीची जयंती जेव्हा आपण म्हणतो, तर शनीच्या जन्माची काय कथा आहेत? तर ती जन्माची कथा पाहताना आपल्याला पुन्हा हे लक्षात घ्यावं लागेल, तो जन्म म्हणजे त्या आकाशातल्या ग्रहाचा जन्म नाही, हां, त्या देवतेचा जन्म आहे. मग ती देवता कुणाची अपत्य रूपात जन्माला आली,
कुठे जन्म झाला, हे सगळे संदर्भ आपल्याला वेगवेगळ्या पुराणात मिळतात. मग त्यातलं प्रसिद्ध पुराण मार्कंडेय पुराण. मार्कंडेय पुराणामध्ये किंवा अगदी ब्रह्मांड पुराणामध्येही 18 महापुराणांपैकी ही 2 मुख्य आहेत. त्याच्यामध्ये सूर्य परिवाराचं चित्रण केलेलं आहे. भगवान सूर्यनारायण, ज्याला आपण सगळ्या ग्रहांचा किंवा आकाशात जी जी काही ग्रह, नक्षत्र, तारे, राशी आहेत त्या सगळ्यांचा आत्मा कोण, तर तो सूर्य. त्या सूर्याचं जे दैव किंवा ज्याला आपण देव म्हणून म्हणतो ते रूप आहे, त्याला एक पत्नी सांगितलेली आहे, कल्पिलेली आहे. तिचं नाव अच्छा. आहे संज्ञा किंवा सुवर्चला. बर. हा सूर्यपुत्र कोणाचा आहे, तर मूळ तत्व अनादी आहे. परब्रह्माची ही वेगवेगळी रूप आहेत, परमात्म्याची ही वेगवेगळी रूप आहेत. खरंय. पण जेव्हा तो साकार दशेत येतो, साकार रूपात येतो, तेव्हा त्याला काश्यपेय म्हटलंय. बर. काश्यपेय का, तर कश्यप ऋषींचा पुत्र. जे आपल्याकडे 7 मुख्य ऋषी मानलेले आहेत, त्याच्या 2 वेगवेगळ्या याद्या आहेत. त्याच्यापैकी एका यादीनुसार मरीची नावाचे मुख्य ऋषी, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्या मरीचींचा पुत्र कश्यप. दुसऱ्या मतानुसार दुसरी जी यादी आहे त्याच्यामध्ये सप्तऋषींमध्ये मरीचींचं नाव न येता काश्यपांचंच येतं. गोत्रप्रधान हो, जी काश्यप हे संकल्पना गोत्र आहे. गोत्र आहे. तर त्यानुसार काश्यप, मरीची त्यांचा पुत्र काश्यप. काश्यप ऋषींना 13 पत्नी होत्या. त्याच्यापैकी अदिती नावाच्या पत्नीपासून जे 12 देव उत्पन्न झाले त्यापैकी एक सूर्य आहे. अच्छा. ते सगळे 12च्या 12 देव हे आदित्य म्हणून ओळखले जातात. आणि त्या सगळ्यामध्ये मुख्य हा विवस्वान नावाचा 8वा मुख्य पुत्र आहे. अच्छा. त्या विवस्वानाला विश्वकर्मा, त्याचं दुसरं नाव भौवन किंवा भौमन म्हणूनही येतं. तर त्या विश्वकर्म्याची कन्या, तिचं नाव आहे संज्ञा किंवा सुवर्चला. अच्छा. तिच्याशी त्याचा विवाह झाला. त्या दोघांना 3 अपत्य झाल्याचा उल्लेख मिळतो. पहिलं अपत्य म्हणजे जुळं आहे, बर. यमल म्हणजे जुळं, जोडगोळी जन्माला आली. हे कोण आहे, तर एक कन्या एक पुत्र आहे. कन्या कोण, तर यमी. अच्छा. आणि मुलगा पुत्र आहे यम. यमी आणि यम. बर. त्या यमीलाच पुढे आपण तिचं नदी रूप जे आहे त्याला यमुना म्हणून ओळखतो. अच्छा. पुन्हा तिथे ती देवी आहे आणि ती नदी रूपातही मानली जाते, पूजली जाते. यमी ती पुढे यमुना नदी. आणि यम हे जुळं जन्माला आलं. त्यानंतर अजून एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव आहे श्राद्धदेव. श्राद्धदेव. श्राद्धदेव ही उपाधीही मानली जाते. तो आहे विवस्वान सूर्याचा मुलगा, म्हणून तो त्याचं दुसरं नाव आहे वैवस्वत मनू. बर. आपण मानव म्हणून प्रसिद्ध आहोत. आपण स्वतःला माणूस म्हणतो ना. मनुष्य, मनुज असे वेगवेगळे शब्द आहेत. हे सगळं मनू ह्या शब्दापासून उद्भवलेलं आहे. अच्छा. आज कितीही मनूचा दुस्वास होत असला हो, मनुस्मृतीबद्दल. तरीही माणूस हा मनूशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. सगळ्या मानव समाजाचं मूळ मनू आहे. अच्छा. 14 मनू आहे, त्यातला हा 7वा मनू वैवस्वत श्राद्धदेव. पण या सगळ्या प्रसंगामध्ये जी संज्ञा होती तिला सूर्याच्या तेजाचा त्रास होत होता. बर. त्याचं सान्निध्य असल्यामुळे तिला त्या उष्म्याचा इतका त्रास व्हायला लागला की ते सगळं असह्य होऊन ती आपल्या पित्याकडे गेली की मला आता हे तेज सहन होत नाही. त्यावेळी पित्याने सांगितलं की एकदा कन्या पतीच्या घरी गेली की तिने तिथेच राहिलं पाहिजे. तर तू असा त्याग करता कामा नाही आहेस, तू त्याच्याकडे जाऊन त्याला मार्ग विचारला पाहिजेस. पण ते काही तिला मानवलं नाही आणि ती अगतिक झाली. तिला काय करावं ते न सुचल्यामुळे ती भूतलावर येऊन एका अश्वी म्हणजे घोडीच्या रूपात राहिली, अशी कथा आहे. आता हे सगळं करताना तिने आपली छाया म्हणजे प्रतिरूप, आजच्या भाषेत क्लोन असं म्हणूया, अच्छा, ती सूर्यलोकी ठेवली. संज्ञा हे सगळं रूपकही आहे हां. म्हणजे सूर्य, त्याची पत्नी कोण, संज्ञा. संज्ञा म्हणजे शुद्ध. अच्छा. शुद्ध हरपली म्हणतो ना आपण, जाणीव. संज्ञा हरपली म्हणजे शुद्ध हरपली. शुद्ध हरपली. या विश्वामध्ये जी जाणीव आहे
जी शुद्धी आहे, शुद्धीत आहेच ना, आपण म्हणतो हो ना, हो शुद्धी हो म्हणजे प्युरिफिकेशन नव्हे, नाही शुद्ध म्हणजे जाणीव, स्वतःची कॉन्शियसनेस हां कॉन्शियसनेस. तो सगळा सूर्यापासून आहे, ती सूर्याची शक्ती आहे. खरं आहे आणि तो कॉन्शियसनेस तिथून दूर गेला, त्याने आपली छाया एक आभासी तिथे ठेवून दिली. आता त्या छायेलाही त्या संज्ञेसारखीच 3 मुलं झाली. बर ती कोण? तर जसा यमयमी होती हां तसं छायेला झाले शनैश्चर आणि तपती. बर आता जशी यमी पुढे यमुना नदी म्हणून ओळखली गेली, तशी तपती ही तापी नदी तापी म्हणून नदी ओळखली गेली. अच्छा आणि जसा यमधर्म आहे, यम आहे, तसा हिला झाला तो शनी. हां मुळात संज्ञेचं प्रतिरूप छाया आहे. बरोबर त्यामुळे जसं संज्ञेला 3 अपत्य झाली, तशी छायेलाही 3 तीन अपत्य झाली. अपत्य झाली मग त्यामध्ये हे जुळं झालं. मग तसाच जो दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव होतं सावर्णिक मनु. बर 2 मनु हे सूर्यपुत्र आहेत. 7वा म्हणजे 14 मधला 7वा मनु वैवस्वत हा संज्ञेचा पुत्र आहे. आणि 8वा येणाऱ्या मन्वंतराचा अधिपती सावर्णी मनु हा छायेचा मुलगा आहे, जो शनीचा भाऊ आहे. अच्छा अशी ही शनीच्या जन्माची कथा सांगितली जाते. संज्ञा आणि छाया म्हणून आपण जो मगाशी श्लोक म्हटला, त्याच्यामध्ये छाया मार्तंड संभूतम, छाया आणि मार्तंड म्हणजे सूर्य यांचा जो पुत्र आहे तो शनी आहे. अच्छा मग आता ही जी शनीच्या जन्माची कथा आपण बघतो मग त्याच्यानंतर मग पुढे काही शनी म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण वाढ झाली किंवा आणखी काही गोष्टी घडल्या का? आता ह्या सगळ्या कथेमध्ये एक संकेत आहे. यमाला मृत्यूचा कारक देव म्हणून मानलं जातं. मृत्यूचं आधिपत्य, काळ, मृत्यू ह्या दोन्ही सत्ता त्या यमाच्या अधीन आहेत. तसंच तो धर्म किंवा ज्याला कायदा म्हणूया त्याचाही प्रशासक आहे. बरोबर सगळी थोडक्यात कायदे संहिता ही यमाच्या अधिपत्याखाली मानली जाते. तो शासक म्हणजे काय? तो न्यायाधीशही आहे, तो दंड देणारा पण आहे. आणि जो काही चांगलं कर्म करतो, सत्कर्म करतो, त्याला स्वर्गादी फल देणाराही यमधर्मच आहे. अच्छा सगळ्यांचा निवाडा करणारा यमधर्म आहे. तर त्या यमधर्माचंच हे जे प्रतिरूप आहे, छायारूप आहे किंवा त्याला ग्रहरूप आहे असं म्हणूया, ते आहे शनी. शनी म्हणजे थोडक्यात साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यम इज इक्वल टू शनी. शनी अच्छा असं पण आहे. हां, आता याच्यात आता आधुनिक काळामध्ये अनेक त्याच्यावर सिरियल्स आले आहेत. त्यामध्ये मग त्या दोघांचे गृहकलह किंवा मग त्यांच्यामधली वादावादी किंवा असे अनेक कथाभाग रंगवले गेलेत. तर तो कल्पनाविलास आहे एक प्रकारे, ते काही खरं नाहीये. खरं नाही आहे. ते मुळात एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अच्छा त्याचं यमाचं ग्रहरूप शनी आणि त्या शनीचं दैवतरूप यम. बर आता तुम्ही मगाशी जे म्हटलात की ती संज्ञा भूतलावर आली आणि तिने अश्वी या घोड्याच्या रूपात ती राहिली, तर मग ह्याचा आणि ती जी घोड्याची नाल जी शनीसाठी हे केले जाते ह्याचा काय संबंध आहे का? आधी त्या कथेचा थोडक्यात पुढे काय झालं, हां उत्तरार्ध काय तो सांगून टाकतो. ती अश्वीच्या रूपात तिथे राहिली. पुढे सूर्याच्याही लक्षात आलं की ही संज्ञा नाही आहे, ही छाया आहे. तेव्हा सूर्याने आपल्या मूळ पत्नीचा शोध घेतला. बर त्याने आपला जो अतिरिक्त तेजाचा अंश होता त्याचाही त्याग केला असं मानलं जातं. विश्वकर्म्याने त्या सूर्याला तासलं अरे बापरे यंत्रावर ठेवून, म्हणून त्या विश्वकर्म्याचं एक नाव त्वष्टा असं पडलं, बर की ज्याने प्रत्यक्ष सूर्यालाही तासून सुगठित केलं, आकार दिला योग्य तो. आता त्यानंतर सौम्य रूपात आलेला, सौम्य तेज झालेला हा सूर्य संज्ञेचा शोध घेत निघाला. त्याने पाहिलं की पृथ्वी तलावर असा कुठला जीव आहे ज्याच्याकडे छाया नाही आहे, कारण अच्छा. तिने छायेलाच सूर्यलोकी तिला हां, स्थापन केलं म्हणजे होतं. सावली नाहीये असा जीव कुठला. सावली नाही असा जीव त्याला सापडला, ती म्हणजे एक घोडी. बर त्याच्या लक्षात आलं की हीच आपली संज्ञा आहे, ही आपली राणी, राज्ञी आहे. तिचं एक नाव राज्ञी असंही आहे. अच्छा
तिचीच पूजा पुढे आदित्या राणूबाई श्रावणामध्ये केली जाते. हो ते हो ती हो राणी आहे. हो. आदित्यच्या सूर्याच्या राणीची ती पूजा आहे. अच्छा. तर तिला तिची मनधरणी करण्यासाठी, दिलजमाई करण्यासाठी सूर्य आता अश्व होऊन आला. बर. ती अश्वी तर सूर्य झाला अश्व. अश्व. आणि त्यावेळी त्यांच्या संयोगातून पुन्हा एक जुळं जन्माला आलं. बर. ते झाले अश्विनी कुमार, अच्छा. अश्विनी कुमारांचं. देववैद्य. हम्म. ते जुळे आहेत. त्यातली एकाचं नाव आहे नासत्य आणि दुसऱ्याचं नाव आहे दस्र. दस्र आणि नासत्य हे 2 अश्विनी कुमार आहेत. बर. आता हे एक कथानक झालं. मुख्य मुद्दा काय तर ते अश्व हे जे प्रतीक आहे ना, अश्व म्हणजे घोडा. हो. पण अश्वचा अजून एक संदर्भ आहे की जे आज आहे ते उद्या नाही. श्व हा संस्कृतमध्ये श्वहा म्हणजे उद्या, बर. अव्यय. उद्या म्हणजे भविष्यकाळ. जे आज आहे ते उद्या असेलच असं नाही. नाही. म्हणजे जो नकार आहे नय तो हो. ने दाखवला गेला. श्वहा. जे आज आहे ते उद्या नाही, जे उद्या आहे ते परवा नाही. ही जी अनिश्चितता आहे, नित्य नूतनता आहे, परिवर्तनशीलता आहे, अच्छा. ही सगळी त्या अश्वरूपामध्ये सामावलेली आहे. बर. आता यातला जो परिवर्तनाचा अखंड आत्मपरीक्षण, अखंड परिवर्तन, हे सगळं जे आहे ते त्या सूर्यपुत्र शनीच्या कारकत्वाखाली मानलेलं आहे. बर. ज्या कारकत्वाखाली, ज्या नियमामुळे सूर्यालाही अश्व व्हायची वेळ आली. सूर्यालाही कुठेतरी आपलं मूळ रूप सोडून तिर्यक योनीचा आश्रय करावा लागला. ते शनीमुळे. ते शनीमुळे. ही सत्ता आहे. म्हणजे मुळात कोण कोणाचा पुत्र हे गौण आहे. एक बरं. विश्वात्मक सत्ता आहे, एक विश्वात्मक संविधान आहे, एक विश्वात्मक नियमावली आहे, ज्याला वेदामध्ये ऋत म्हटलेलं आहे. बर. त्या ऋताच्या शासनाखाली प्रत्येक देवतेला आपापली भूमिका निभावावी लागते. अच्छा. रोल अदा पण करावा मग लागतो. ती सूर्याची 7.5 होती असं म्हणता येईल का? हो, तसं म्हणता येईल. सूर्याची 7.5, संज्ञेची 7.5. हे 7.5 हा वाक्प्रचार कुठून आला? पुन्हा त्याला ज्योतिषशास्त्रीय संदर्भ आहे. तर हे कोणामुळे झालं? तर शनीमुळे. ते शनीमुळे. अजून एक कथा शनी महात्म्यात येते की जन्माला जेव्हा शनिदेव आले आणि त्यांची दृष्टी जेव्हा सूर्यमंडलावर पडली तेव्हा सूर्याला श्वेतकुष्ठ झालं. बर. सूर्यदेव जो सगळ्या तेजाचा अधिपती आहे, सगळं विश्वातला प्रकाश, तेज, उष्मा, ऊर्जा ज्याच्यामुळे आहे, जो आरोग्याचा कारक आहे, सगळं स्वास्थ्य आहे ते सूर्यामुळे. आरोग्यम भास्कराद इच्छेत असं म्हटलं जातं. खरंय. तो सूर्य स्वतः शनीच्या केवळ दृष्टिपाताने रोगग्रस्त झाला. त्याला पांढरं कोड फुटलं. तर त्यासाठीही म्हणजे शनिदेव कारणीभूत झाले. त्यावरून अनेकांनी असं कुठे असतं का, म्हणजे अगदी मराठीमध्ये वाक्प्रचार रूढ झाला त्याच्यानंतर, सूर्यापोटी शनैश्चर. अच्छा. चांगल्या पोटी काही वाईट झालं हां. तर त्याला सूर्यापोटी शनैश्चर असं म्हणायची पद्धत झाली. बर. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी कर्माचा सिद्धांत आहे. खरंय. प्रत्येक वेळी सगळं जे काही उजेडात होतंय, जे काही सगळं चांगलं दिसतंय ते चांगलं असतंच असं नाही. त्याच्या मागे हा सगळा छाया आणि प्रकाशाचा, तमःप्रकाशाचा खेळ दडलेला आहे. मग याच्यामध्ये शनीची भूमिका काय आहे नेमकी? शनी हा तुमच्या कर्माचं प्रतिबिंब आहे, प्रतिफल आहे. तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला ते परत मिळणार आहे. बर. तुम्ही जगाशी जसं वागता आहात, तुम्ही चांगलं वागलात, तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्याचे रिटर्न्स हे चांगले येणार आहेत. तर तुमच्या कर्माचा नियंता म्हणजे काय? कर्म हे स्वयंपूर्ण आहे. ते जे जशा स्वरूपात केलं जाईल तसं त्याचं फळ ते त्या कर्मामधूनच आजच्या भाषेत जनरेट होत जाणार आहे. अच्छा. मग हे सगळं ज्या कर्मबंधामुळे होतंय, कर्मचक्रामुळे होतंय, त्या सगळ्या कर्मबंध किंवा कर्मचक्राचा नियामक हा शनिदेव आहे. असंही म्हटलं जातं की शनी हा न्यायाधीश आहे आणि मग तो जजमेंट देतो आणि त्याच्यामुळं कर्म चांगली असावी. तर हाही एक रोल आहे का शनीचा? अर्थात कर्म म्हटल्यावर जे जे काही आहे ते सगळं
शनीच्या आधिपत्याखाली येतं. बरं, पण मग कर्मफल देणारा शनी आहे का? आता एक गंमत सांगतो. शनी हा शब्द आपण जो वापरतोय ना, त्याचं मूळ आधी लक्षात घेऊया. शनैश्चर असा मूळ शब्द आहे. शनैही शनैही, हळूहळू. हळूहळू, मंद मंद. जे चक्र हळूहळू हळूहळू पुढे सरत आहे बरं, ते वेगवान नाही आहे. म्हणजे आज कर्म केलं आणि उद्या फळ मिळालं असं असं होत नाही. होत नाही आहे. ते जे केलेलं कर्म आहे त्याचा परिपाक व्हावा लागतो. बरोबर. विपाक म्हणजे काय? परिपक्वता येणं, पूर्णत्वाला जाणं. तर ते तुम्ही कर्म केलंय, पण त्याचं फळ मिळण्यासाठी त्याला परिपक्व होण्याची गरज आहे. ती परिपक्वता हळूहळू हळूहळू येते. बरं, त्यामुळे शनी हा अर्थात त्या कर्मचक्राचंच दैवतीकरण आहे, दैवत रूप आहे. त्यामुळे कर्मसिद्धांत, कर्मविपाक बरोबर शनिदेव. पण शनी फळ देतो किंवा शनी तुम्हाला दंडित करतो, हे खरं आहे का? हे सगळं म्हणणं म्हणजे कवी जसे काही संकेत करतो. अच्छा, म्हणजे कवी कल्पना आहेत. कवी कल्पना म्हणण्यापेक्षा एखादी वैश्विक घटना, अमूर्त कल्पना ही मूर्तात आणण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी कवी काही नियम सांगतो. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर पाऊस कोणामुळे पडतो? तर आपल्याला जलचक्र सगळं उत्तर माहिती की ते समुद्राच्या पाण्याचं वाफ वाफ होते, होते. ढग होतात. पण जेव्हा दैवत रूपात हे सगळं सांगितलं जातं तेव्हा तो इंद्र पाऊस पाडतोय. बरोबर. आता हे सगळं जलचक्र डोळ्यासमोर आणणं सोपं आहे का इंद्राने पाऊस पाडला हे मानणं सोपं आहे? इंद्राने पाऊस पडला. तसं हे सगळं कर्म जे चाललंय कुणामुळे तरी चाललंय. ते कुणामुळे चाललंय त्याच्या मागचा कार्यकारण भाव, ते सगळं चक्र, ती प्रक्रिया समजून घेणं अवघड आहे. मग थोडक्यात सोपं उत्तर काय आहे? तर शनी नावाचा एक कोणीतरी देव वर बसलाय, बरं. त्याच्यासमोर फाईल्स येत आहेत जात आहेत आणि त्या प्रत्येक फाईलीनुसार ज्याच्या नावाची, ज्याच्या कर्माची जी फाईल आहे त्यानुसार त्याचा रिझल्ट येतोय. अच्छा. थोडक्यात अधीक्षक, परीक्षक किंवा न्यायाधीश या भूमिकेमध्ये तिथे शनी बसलाय. पुन्हा पुराणामध्ये त्या शनीचंच मूळ रूप, दैवत रूप हे यम आहे. बरोबर. यम माना किंवा शनी माना, तो या भूमिकेमध्ये तिथे बसलेला आहे. पण सगळी दहशत जी आहे शनीबद्दलची ती त्या एका कारणामुळे की हे शनी तिथे करताय, जे की खरं नाही असं तुमचं. खरं नाही असं मी म्हटलं नाही. मी काय म्हटलं? पौराणिक कल्पनेतला हा संकेत आहे. नाही, म्हणजे तुम्ही मगाशी जे उदाहरण दिलं की इंद्र पाऊस पाडतो हे म्हणणं सोपं का ते ऋतुचक्र किंवा पाण्याची वाफ होणे हे म्हणणं सोपं, म्हणून इंद्राला जसं तिथं कारणीभूत धरलं जातं, प्रत्यक्षात इंद्र काही करत असेल किंवा नसेल, तसंच शनीच्या बाबतीत घडतं आहे. आणि मग ह्या सगळ्या उपासना त्या एका कारणासाठीच चाललेल्या नाहीत का? आता इथे थोडा खुलासा व्हावा ह्यासाठी ते मगाचंच रूपक किंवा मगाचं जे जलचक्राचं उदाहरण दिलं ते अधिक स्पष्ट करतो. आपल्याला असं वाटतं की समुद्राच्या म्हणजे जलचक्राचं उदाहरण घेतलं तर की समुद्राच्या पाण्याची वाफ होतीये, वाफेचे ढग होत आहेत, ढगातून पाऊस पडतोय, पाऊस पडल्यावर सगळीकडे पाणी सुजलाम सुफलाम होत आहे. हे जर इतकं सामान्य आहे तर दरवर्षी समान पाऊस पडतो का? नाही पडत. कधी कमी, कधी जास्त, वर्षफळ असतं, सगळं बदलत असतं ना. बरोबर. काही प्रांतात भरपूर पडतो, काही प्रांतात दुष्काळ पडतो, वातावरणातले बदल पण बदल घडतात. आता हे सगळं कोण करतं? जलचक्र हे सोपं उत्तर असलं, आपण म्हटलं की नाही जलचक्रामुळे हे सगळं चाललंय, तर मग जिथे महासागर आहे तिथे सगळीकडे असंच होतं का? तर नाही होत. काहीतरी त्या प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक येणाऱ्या परिस्थितीमागे भेद होतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय? रेग्युलेट करणारी शक्ती हे सगळं काहीतरी वेगळी आहे, सत्ता वेगळी आहे. बरं. हे सगळे भौतिकातले नियम आहेत. भौतिक जगामध्ये, दृश्य जगामध्ये हे सगळं चाललंय, पण ते चाललंय ज्या एका नियमावर, ज्या एका शक्तीच्या निर्देशावर. ती शक्ती कोणीतरी वेगळी आहे. अच्छा. पुन्हा आता स्थूलाकडून आपल्याला सूक्ष्माकडे जावं लागेल. जिथे आपण असं म्हणू की तो शनी तिथे बसलाय म्हणजे काय? कोणीतरी ती ॲथॉरिटी आहे,
कोणीतरी एक अधिपती तिथे बसलाय म्हणून हे सगळं यंत्र कर्मचक्र सुरू आहे. जर तोच तिथे नसेल, जर तो तिथे कुठल्याही प्रकारचं इंटरफेअर करायला की कोणाला काय द्यावं हे निर्धारित करायला नसेल, तर हे मशीन कधीतरी बंद पडू शकतं. बरोबर. इथे जर केवळ एक कर्मचक्र सुरू आहे, यंत्र सुरू आहे, हे आपण फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन युनिट आहे आणि त्या प्रोडक्शन युनिटमध्ये तो पट्टा असतो ना, की इकडनं ते प्रॉडक्ट येत जातं, मग त्याच्यावर जे काही संस्कार करायचे ते सगळे होत राहतात. असं जरी मानलं तरी कोणीतरी त्या यंत्राला चालवणारा, प्रेरणा देणारा, कोणीतरी त्याचं नियमन करणारा असा आपल्याला मानावाच लागतो आणि तो खरंच तिथे असतो. बरोबर आहे. पण हे सगळं जर आपण बघितलं तर ह्याचा अर्थ शनी नावाचा एक न्यायाधीश आहे आणि मला त्याला घाबरलं पाहिजे आणि म्हणून त्या भीतीने मी उपासना करतो. हे कितपत योग्य आहे? आता इथे घाबरणं, भीती हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला भीती कोणाची वाटते? पुन्हा एक उदाहरण घेतो. आपण रस्त्यानं चाललो आहे, समोरून पोलीस आले, तर आपल्याला भीती वाटली पाहिजे का नाही? ज्याने काहीतरी पाप केलंय, चोरी केली, त्याला भीती वाटेल. तसंच शनिदेव काही कोणी दिसला म्हणून त्याला कोणी दंड करायला जात नाहीत. पण असं आहे ना की शनी आपल्या राशीला आला म्हणजे आपलं काही चांगलं घडणार नाही, हे लोकांना अनुभव आहे म्हणा, खात्री आहे म्हणा. हा गैरसमज आहे. आपल्याकडे हे जे 7.5चं भूत बसलेलं आहे मानेवर, बरं. नेमकं 7.5 म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रातला त्याचा संदर्भ लक्षात घेऊ. 7.5 वर्षाचा कालावधी. हा 7.5 वर्षाचा का आहे? तर ज्योतिषशास्त्रातल्या संकेतानुसार प्रत्येक ग्रहाचा राशीमधला जो परिभ्रमणाचा काळ आहे तो ठरलेला आहे. सामान्यपणे गुरुचा आपण जर विचार केला तर गुरुग्रह एका राशीला 12-13 महिने, 1 वर्ष असं धरून चालू, 1 वर्ष एका राशीत असतो. बरोबर. आता त्याच्यामध्ये वक्री होणं, मार्गी होणं ह्यामुळे काही फरक पडतो, पण सामान्यपणे 1 वर्ष हा गुरुचा कालावधी. तसा शनी नावातच आहे काय? जो मंद मंद जातो, बरोबर. हळूहळू जातो. गुरुपेक्षा मंदगती शनीची आहे. शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतो. हो. आता त्रैराशिक मांडलं. त्रैराशिक म्हणजे कसं? ज्या राशीत तो आहे त्या राशीत, ज्या राशीतून तो पुढे गेलेला आहे हो. ती राशी, आणि ज्या राशीत पुढे जाणार आहे ती राशी, म्हणजे ज्या राशीत तो आता आहे 3 त्याच्या टप्पे. हां. आगे आणि मागे मागे. जी रास आहे त्या 3 राशींचा मिळून हा कालावधी 7.5 वर्षाचा होतो. 2.5, 2.5 आणि 2.5. कारण शनीच्या त्या सगळ्या गतीचे परिणाम हे मागच्या आणि पुढच्या राशीवरही पडत असतात. बरोबर. तर ते 3-2.5 अशी मिळून 7.5 वर्षाचा कालावधी, म्हणून ती 7.5. पण जेव्हा आपण 7.5 म्हणतो तेव्हा ती एक वाईट अशुभ म्हणतात. आता तुम्ही म्हटलं की गुरु हा ग्रह तर 12 महिने असतो. हां. हो. जे का असेल, अशी कुठल्याही ग्रहाची 7.5 नाही आहे, पण ती शनीची 7.5 म्हटली की माणसाला भीती वाटतेच. कारण 2.5 वर्ष किंवा 2.5 गुणिले 3 असं म्हणजे 7.5 वर्ष असा कालावधी अन्य कुठल्या ग्रहाचा नसतो. त्यामुळे 7.5 अन्य ग्रहाला नसते. जे काही असतं नाही, तर 7.5 गोचर. तुम्ही म्हणा ना की 1 वर्षभराचं जे काय असेल ते. हां. पण इतर ग्रहांना एवढं घाबरलं जात नाही जेवढं शनीला घाबरलं जातं. आता हे पुन्हा अज्ञानातून आहे. म्हणजे शनीचा जेवढा दृश्य परिणाम आपल्याला दिसतो तेवढा बाकीच्यांचा दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकाचे कालावधी हे कमी जास्त असल्यामुळे त्याचा एवढा बाऊ होत नाही. पण गोचर हे जे फळ आहे सगळं आता पुन्हा त्या फलज्योतिषात आपल्याला जावं बरोबर. लागेल. मी तिकडे अधिक तपशिलात जाऊ इच्छित नाही. गोचरीचे जे परिणाम आहेत तो ग्रह गोचर असताना त्या त्या कालावधीमध्ये त्या राशीला तुमच्या त्या पत्रिकेतल्या त्या स्थानी आल्यावर जे परिणाम आहेत, आता राहू केतू यांच्याही बाबतीत म्हणता येईल, बरोबर आहे. मंगळ आहे, गुरुचेही परिणाम आहेत, तर प्रत्येकाचे परिणाम आहेत. पण सगळ्यात अधिक भीती आहे ती शनीची आहे. शनीच्या बाबतीत. आता त्याचं कारणही लक्षात घेऊया. 2.5 असा कालावधी हा दीर्घ मानला गेला आहे. तर या कालावधीमध्ये आस्त्याचं नसतं होणं होऊ शकतं अशी भीती मनात बसलेली आहे. मुळात शनी हा तुम्ही केलेल्या कर्माचा परिणाम दाखवतो.
बरोबर. एक व्यवहारातलं उदाहरण देतो, की तुम्ही आदल्या दिवशी भरपूर अपचन होईल इतकं खाल्लेलं आहे. दुसरा दिवस जर तुमचा वाईट गेला, पोट बिघडलं, पोटाचा काही विकार उद्भवला, तर दुसरा दिवस वाईट असं म्हणाल का आदला दिवस वाईट होता असं म्हणाल? दुर्दैव असं आहे की माणूस म्हणतो हा माझा दिवस वाईट गेला, ह्या दिवशी मला पोटाचा खूप त्रास झाला. बरं. पण खरं मूळ आदल्या दिवसात आहे. ज्या दिवशी तू नको तेवढं खाल्लं होतंस, तो दिवस चुकीचा होता. तसं तुम्ही जे कर्म करता आहात, जे आधीचं संचित आहे, प्रारब्ध, क्रियमाण, संचित हे सगळे कर्मसिद्धांतातल्या परिभाषा आहेत. तर त्यातलं जे संचित म्हणजे तुम्ही आधीचं जे कर्माचं डबोलं जपून ठेवलेलं आहे, आणलेलं आहे जन्मानुजन्म, तर त्यामध्ये तुम्ही कर्म करतानाच जर चुकला असाल तर शनी त्या चुकीच्या सगळ्या कर्माचा परिणाम मात्र दाखवतोय. पण मग याच न्यायाने जर आपण बघितलं तर मग शनीची उपासना जर केली तर मी जे काही आधीचं चुकीचं कर्म केलेलं आहे त्याच्यातनं मला सूट मिळेल, माझं दुःख कमी होईल, त्रास कमी होईल, असं काही आहे का, असतं का? त्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. कुठेही तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचं फळ हे तुम्हाला भोगावंच लागणार आहे. मग शनी उपासना का करायची? त्याचं उत्तर पुढचं असं आहे की ते सौम्य व्हावं, त्याची जी इंटेन्सिटी आहे, तीव्रता आहे, ती कमी करणं. देवाची उपासना नेमकी काय करते? कुठल्याही देवाची उपासना तुमची कर्मफळं बदलत नाही, बरं. पण त्याची जी तीव्रता आहे, त्याचं जे डिस्ट्रीब्युशन असं म्हणूया, तर ते कसं तुम्हाला सुसह्य होईल बरं. हे ती उपासना ठरवते. जेव्हा तुम्ही शनी उपासना असं म्हणताय तेव्हा हे अगदी व्यवहारात नाही आहे का की तुम्ही काहीतरी नको ते कर्म केलं आणि मग पोलिसांना, न्यायाधीशांना किंवा अन्य सिस्टीमला हाताशी घेऊन, ओळख काढून, वजन ठेवून असं काही करून त्या परिणामापासून वाचण्याचा प्रयत्न केलात. बरोबर. मर्त्य जगात एक वेळ चालत असेल, पण हे दैवी नियम आहेत, दैवी जग आहे. दैवी जगात अशी सोय नाही आहे की मी पापच करणार आणि त्या बदल्यात शनीची भरपूर उपासना केली आणि शनिदेवानी सगळं माफ केलं, असं कधीही होत नाही. शनिदेव काय करतात, जर तुमची भक्ती खरी आहे, तुम्ही जी उपासना केली असेल त्याच्या मागची जी तुमची भावना असेल, त्याच्यात कुठेतरी पश्चात्ताप असेल की मी चुकलोय, मी मान्य केलं, मी चूक केल्यावर ती स्वीकारणं महत्त्वाचं आहे की मी चुकलो, पुन्हा असं मी कधी करणार नाही. पण असा भाव असणारे किती लोक असतील? तेच तर मग ज्यांना शनी उपासनेची फळं मिळत नाहीत त्याचं कारण इथे असतं की तो जो पश्चात्ताप व्हायला हवा तो न करता केवळ आमिष दिलं जातं की शनिदेवाला मी इतकं अर्पण केलं, तेल घातलं, अभिषेक केला, निळी काळी वस्त्र अर्पण केली, अमुक केलं. शनिदेव ते पाहणारच नाहीत. शनिदेव पाहणारे तुमच्या मनामध्ये ती प्रायश्चित्ताची भावना आहे का? अच्छा. तुमच्या मनामध्ये कुठेतरी पश्चात्ताप आहे का की अरे मी चुकलोय, मला बदलायचं आहे. उपासना याचं मूळच तुमच्या विचारात दडलेलं आहे. उपासना कशासाठी केली जाते? मी जे केलं ते अंडू करण्यासाठी उपासना नाही आहे. मी जे केलं आहे ते चुकलं आहे, मी माती केली आहे, बरोबर. मी स्वीकारतो त्याची जबाबदारी, ती त्याची जी नैतिक जबाबदारी आहे ती मी स्वीकारतोय. नैतिक जबाबदारी स्वीकारणं म्हणजे येणाऱ्या जो काही परिणाम आहे, रिझल्ट आहे, त्याच्यासाठी तयार असणं. अच्छा. हे त्याच्यात अपेक्षित आहे. पण ते करत असताना जी तीव्रता आहे, म्हणजे असं होतं की मी काहीतरी चुकीची गोष्ट केली, आता त्याचं फळ मला मिळणार आहे. पण जेव्हा माझ्या मनाची तयारी झालेली असते की आता माझ्यावर संकट येणार आहे, तेव्हा त्या संकटाचे जेवढे दुष्परिणाम व्हायला हवेत त्याची तीव्रता कमी झालेली असते, कारण माझी मनाची तयारी असते की मी चुकलेलो आहे, चुकलोय आणि आता त्या चुकीच्या कर्माचं फळ मला मिळतंय. बरोबर. ही जाणीव असणं फार जाणीव गरजेचं असणं आणि शनी महाराज हे दाखवतात. जर तुम्ही ती जाणीव ठेवून त्या पश्चात्तापाने तापून मग उपासना कराल तर शनी महाराज ही तीव्रता हळूहळू कमी करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला देहातीत, देहबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा मार्ग ते दाखवतात. बरं. उदाहरण, एक संत उत्तर भारतामध्ये होऊन गेले.
तर पूर्वजन्मातलं काही असं फळ होतं की ज्याचा परिणाम त्यांना मारहाण होणं, त्यांना इजा होणं असा होता. आता जेव्हा ते भोगायची वेळ आली तेव्हा त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये अनेक लोक आली, गुंड आले आणि त्यांना मारलं. अच्छा. लौकिक वास्तविक जगात असं काही घडलं नाही, स्वप्नामध्ये ते घडलं. पण जेव्हा ते संत जागे झाले, त्यांनी पाहिलं तर त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी व्रण होते, रक्त वाहत होतं, त्यांना वेदना होत होत्या. अच्छा. त्या सत्पुरुषांनी आपल्या गुरूंना जाऊन विचारलं की हे कशामुळे घडलं, कशामुळे झालं. तर ते म्हणाले, तुझं प्राक्तन असं होतं की ज्याचा परिणाम तुला ह्या स्वरूपात भोगायला लागणार होता. पण असं जर खरंच वास्तविक झालं असतं तर तुझा मृत्यू ओढवला असता बरोबर. या वेदनांनी. त्यामुळे ती जी तीव्रता होती ती तुझ्या उपासनेमुळे, तुझ्या अनुतापामुळे कमी झाली आणि जे जीवावर येणार होतं ते जखमांवर भागलं. ते जीवावर आलं नि शेपटीवर निभावलं म्हणतात. तसं हे सगळं त्या उपासनेचं फळ आहे. बरोबर. पण ती उपासना करताना आधी मी चुकीचं केलंय आणि पुन्हा मी ते करणार नाही ही भावना असणं आवश्यक आहे. तर तुम्ही जी पश्चातापाची भावना म्हणताय ती किती लोकांमध्ये असेल एक शंका आहे. पण हल्ली समाजात एक चित्र दिसतं की दर शनिवारी त्या शनीच्या देवळापुढे रांगा लागतात. मग तिथे ते रुईच्या पानांची माळ म्हणा, काळे उडीद म्हणा, तेल म्हणा, खडे मीठ म्हणा, हे सगळं केल्याने काय फरक पडतो? म्हणजे शनीला काळे उडीद आणि तेल का व्हायचं? आता हे सगळं करण्यामागची भावना हा स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर नंतर बोलू जमलं तर. मुद्दा हा आहे की ज्या वस्तू अर्पण केल्या जातात बरं. शनीला, प्रत्येक देवतेचे दानाचे पदार्थ किंवा अर्पण करण्याचे पदार्थ हे ठरलेले आहेत, वेगवेगळे अच्छा. आहेत. मग अगदी देवांच्या बाबतीत आपण जसं म्हणतो की विष्णूला तुळस आवडते, शंकराला बेल आवडतो, तसं त्या प्रत्येक देवाचं धान्य वेगवेगळं आहे. धान्य म्हणा, डाळी किंवा जे काही अर्पण करण्याजोगतं आहे ते सगळं. मग त्याच्यामध्ये शनीच्या ह्या अशा वस्तू कोणकोणत्या आहेत, पदार्थ कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये तेल, मीठ आणि माश म्हणजे उडीद, बरं. ह्याला अनितर साधारण असं महत्त्व आहे. बरं. तिलैर यवैर माश गुडान्न दानैर लोहेन नीलांबर दानतो वा प्रीणाती मंत्रैर निजवासरेच. निजवासर म्हणजे त्या शनीच्या वारी, वासर म्हणजे वारी. हे सगळं केलं असता, अर्पण केलं असता, मंत्रपठण केलं असता जो प्रसन्न होतो तो शनी. आता काय काय त्याच्यामध्ये यादी आहे. तीळ, काळे तीळ, काळे तीळ, यव, जव किंवा यव असं म्हटलं जातं. म्हणजे ते जवस जवस नाही, जवस वेगळं, यव वेगळे. तिलैर यवैर माश, माश म्हणजे उडीद, बरं, काळे उडीद. काळे उडीद. मग अख्खे उडीद किंवा काही वेळेला उडदाची डाळ हे देखील अर्पण केली जाते. बरं. गुड अन्न म्हणजे गुळ भात, गुळ भात. गुळ भात किंवा नुसता गुळ हा देखील अर्पण केला जातो. लोहेन, लोह वस्तू, मग त्याच्यामध्ये लोखंडी वस्तू असतील, मग पोलाद, स्टेनलेस स्टील, हे सगळं म्हणजे शक्यतो त्याला कार्षणाय असं म्हटलंय, काळं लोखंड त्याने निर्माण केलेल्या वस्तू अर्पण कराव्यात. मग मगाशी आपला जो उल्लेख झाला होता की घोड्याची नाल, हां, ती पण लोखंडी अच्छा, अशी अर्पण केली जाते. मग त्याबरोबर काय, नीलांबर दानतो वा. नीलांबर म्हणजे आता पुन्हा त्याचे अर्थ काळं वस्त्र किंवा निळं जांभळं वस्त्र. बरं. चित्रांबर म्हणजे जांभळं, नील म्हणजे निळं, आणि नीलचा एक अर्थ ज्याला थोडं चमक आहे असं काळं. बरं. अशी वस्त्र शनीसाठी दान केली जातात, अर्पण केली जातात. आता हे अर्पण दोन प्रकारचं, एक योग्य ब्राह्मणाला किंवा शनी मूर्तीच्या ठाई, शनी मंदिरामध्ये हे सगळं अर्पण केलं जातं. बरोबर. या सगळ्यामध्ये जी स्पंदनं आहेत, ह्या सगळ्या वस्तूंमध्ये, ती शनी या तत्वाशी, शनी या देवतेशी संवादी असणारी, त्याला पूरक अशा या सगळ्या वस्तू आहेत. अच्छा. त्यामुळे ह्या सगळ्या वस्तूंच्या दानानी, समर्पणानी शनितत्व, शनीचं जे काही कारकत्व आहे ते अनुकूल होतं. अच्छा.
म्हणजे होतं काय, की ज्या ग्रहाचं जे दान सांगितलेलं असेल ते दिल्यावर ती देवता तुम्हाला अनुकूल होते. बरोबर. आता याच्यामध्ये हा सगळा उपासना भाग हा सांगितलेला आहे. मग त्यामुळे काय अर्पण केलं जातं, त्याच्यात तिळाचं तेल. हो. आता काही लोक मोहरीचंही अर्पण करतात, ते त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार करावं. पण हे सगळं अर्पण केलं असता शनितत्व हे तुम्हाला अनुकूल होताना आपल्याला दिसतं. बरं. म्हणून शनिवारी अमावास्येला हे सगळं अर्पण करण्याची प्रथा बरं. ही पण तिथून आलेली आहे. सब्जेक्ट टू तुमचं कर्मफळ आणि अर्थात त्याची तीव्रता. मग जेव्हा आपण हे सगळं अर्पण करताना कुठेतरी मी चुकलोय, माझ्या हातून जे ज्ञात किंवा अज्ञात स्थितीत पातकं झालेली आहेत, दुष्कर्म झालेली आहेत, त्याची परतफेड कशी करायची मला माहीत नाही. बरोबर. त्याचं परिमार्जन कसं करायचं मला माहीत नाही. पण मला आत्ता माझ्या हातात काय आहे, मला ज्ञात काय आहे, एखाद्या मार्गदर्शकांनी ज्योतिषांनी मला सांगितलं हे कर. मग त्या प्रायश्चित्त, पश्चात्ताप, अधिक उपासना, बरोबर. ह्या सगळ्यातून तुम्ही त्या कर्मफलातून हळूहळू हळूहळू बाहेर पडत जाता. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अशी अनेक माणसं भेटतात की आम्ही दर शनिवारी शनीला जातो, हे करतो, पण साडेसातीचा काही कुठला त्रास आमचा काही कमी होत नाही बुवा. त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पश्चातापाची ही भावना असली पाहिजे तिथे. आता इथे जे काही अर्पण करायचं ते फक्त शनी नाही आहे. मारुतीलाही सांगितलं की शनीचा त्रास जास्त असेल तर मारुतीकडे तुम्ही जावा, मारुतीची उपासना वाढवा. हा काय संबंध आहे? तत्पूर्वी अशा कोणकोणत्या अन्य देवता आहेत त्याही आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. अच्छा. आता याच्यामध्ये मारुती हे दैवत जेव्हा आपण पाहतोय तेव्हा त्याची उपलब्धता सगळीकडे आहे, सर्वत्र आहे. गावकुसाच्या बाहेर वेशीवर मारुतीचं स्थान हे प्रत्येक गावात असतंच. आणि हल्ली शनी मारुतीची देवळंही एकत्र असतात. आहेत. अगदी आडगावांचा विचार केला, हां. अगदी डोंगराळ भाग किंवा हे सगळीकडे जवळजवळ मारुती कुठे ना कुठेतरी आपल्याला दिसेलच. त्यामुळे इझी टू ॲक्सेस हे हनुमान मंदिर असल्यामुळे मारुतीची उपासना. आता तिथे मारुती उपलब्ध आहे म्हणून मारुती का, तर तसा विषय नाही आहे. बरं. मारुतीचा आणि शनीचा असणारा संबंध त्याच्याकडे आपण येऊया, पण तत्पूर्वी अन्य अशा कोणकोणत्या देवता आहेत त्याही आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. ज्यांचा शनीशी संबंध आहे आणि शनीच्या पीडेपासून किंवा शनी ज्या तीव्रतेने ती फळं देतोय त्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी एक डिफेन्सिव्ह बचाव. तर त्यासाठी ज्या देवतांची उपासना केली जाऊ शकते अशा देवता कोणकोणत्या आहेत, तर मग भैरव, बरं. कालभैरव ही देवता शनीची आराध्य देवता मानली आहे. बरं. म्हणजे अगदी शनी महात्म्यामध्ये सुद्धा पूजा कधी काळभैरवाची असं वर्णन येतं की प्रत्यक्ष शनी महाराज त्यांना आपण न्यायाधीश म्हणतो, पण त्या न्यायाधीशाचाही न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायाधीश कोण आहे, तर ते भैरव आहेत, कालभैरव आहेत. काळ सुद्धा ज्यांचा दास आहे. अच्छा. महाकाल भैरव हे शनीचं आराध्य असल्यामुळे भैरव उपासनाही केली जाते. यासाठी शाक्त दृष्टीने जर पाहिलं तर महाकाली ही अधिष्ठात्री आहे काळाची, बरं. म्हणून महाकालीचीही उपासना शनीच्या पिडेची तीव्रता कमी करण्यासाठी केली जाते. आता जेव्हा मी शनीच्या पिडेची तीव्रता हे असं म्हणतोय, तर शनीची पिडा असा काही विषय नाही, तो तुमच्या कर्माची पिडा हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. तसंच नरसिंह हे दैवतही असंच आहे. अच्छा. जेव्हा तुम्ही नरसिंहाची उपासना करता तर त्या नरसिंह उपासनेतूनही ही पीडा कमी होते. बरं. असंच अजून एक शिवरूप आहे पिप्पलाद नावाचे ऋषी होऊन गेले. तर त्या पिप्पलाद रूपाची उपासना केली तरीही शनीची पीडा कमी होते. मग पिप्पलादाचं वृक्षरूप हे अश्वत्थ आहे, त्यामुळे अश्वत्थ वृक्षाच्या उपासनेनेही, म्हणजे पिंपळाच्या उपासनेनेही शनीपीडा ही कमी होताना दिसते. अच्छा. ज्यांच्या आजूबाजूला कुठे काळ्या रंगाची किंवा तांबूस रंगाची गाय आहे त्या गोसेवेने देखील शनीपीडा त्याची तीव्रता कमी होते, असं आपल्याला अनेक उदाहरणावरून सांगता येईल. अच्छा. तर अशा सार्वसंप्रदायिक उपासनांमध्ये मारुती या ना त्या स्वरूपामध्ये असतो.
त्यामुळे मग ह्या सगळ्या उपासनांचा पूरक आणि पुन्हा शनीची पीडा जो दूर करतो, शनीजन्य असं म्हणण्यापेक्षा कर्मजन्य शनीने दाखवलेली पीडा, अच्छा. ही ज्याच्या उपासनेमध्ये सौम्य होऊ शकते, तो मारुती. भारतामध्ये जवळजवळ प्रत्येक खेड्यामध्ये अपवाद काही आहेत, पण ते वगळून प्रायः सगळ्या प्रदेशामधल्या प्रत्येक खेड्यात मारुतीचं मंदिर वा मारुतीचं स्थान हे असतंच असतं. बरोबर. त्यामुळे सहजपणे आता वेगवेगळ्या देवता जेव्हा म्हणतो तेव्हा ती देवळं असावी लागतात, त्यांची स्थानं असावी लागतात. त्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये ज्याचं स्थान आहे आणि ज्याच्या उपासनेने शनीच्या पिढेवर उतारा मिळणार आहे, असं हे मारुती दैवत आहे. पण तरीही तिथं ती अट असायलाच हवी, की माझं चुकलेलं आहे, माझा पश्चाताप होतोय. म्हणजे मी मारुतीची उपासना करून काहीही केलेलं असेल त्यातून तरून जाईन, किंवा शनीची पीडा कमी होईल, हा भाव असता कामा नये. आता याला काही पौराणिक संदर्भही आपल्याला सापडतात, कथा विशेषतः. अच्छा. मारुती आणि शनीचं नातं काय आहे, तर मारुती हे वायुपुत्र आहेत बरोबर. आणि शनी ग्रह जर मानलं तर त्यांचं कारकत्व हे वात गुणावर किंवा वात दोषावर, वायू तत्वावर मानलेलं आहे. अच्छा. म्हणजे पत्रिकेमध्ये शनी बिघडलेला असेल तर वातरोग पीडित जातक होतो. बर. म्हणजे कुठेतरी वायू हे तत्व तिथे संबंधित आहे, हे लक्षात घेता येईल. आता त्याच्या पुढचा भाग काय आहे, तर वायुदोष निवारक शनी आहेत, तसे वायुपुत्र हनुमंत आहेत. बरोबर. वायू तत्व तुमच्यातलं संतुलित झालं की आपसूक वातदोषही संतुलित होणार आहेत. खरंय. हा तत्व दृष्टीने त्याचा विचार पाहता येतो. दुसरं, रावणाचं जे कथानक आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये मिळतं. वाल्मिकी रामायणात मी सांगतोय ती कथा सापडत नाही, पण अनेक लोककथांमधून किंवा लोककथातून जी काही रामायणाची संस्करणं विकसित होत गेली आहेत त्यामध्ये हा उल्लेख मिळतो की रावणाने शनिदेवांना बद्ध केलं, हो. नवग्रहांना पालथं घालून त्यांच्यावर आपलं आसन मांडलं. शनिदेव हे क्रूर ग्रह म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्यातही त्यांची दृष्टी क्रूर आहे. त्यांच्यापेक्षाही त्यांची नजर जिथे पडते तिथे सर्वनाश ओढवतो. अच्छा. अशी धारणा आहे. आता झालं काय, शनिदेवांची नजर ही अधोमुख झालेली आहे. हो, कारण जिथपर्यंत पालथी आहेत ते. हां. शनिदेव पाहत नाहीत रावणाकडे, त्यांची दृष्टी रावणावर पडत नाही, तिथपर्यंत तो दुष्प्रभाव रावणाला जाणवणार नाही. म्हणजे रावणाने तेवढं डोकं चालवलं होतं. हां, कारण रावण हा अनेक विद्यांचा ज्ञाता होता. ज्योतिष हे देखील त्याला अवगत होतं. अच्छा. म्हणून त्यांनी पालथं पाडून त्यांच्या उरावर न बसता पाठीवर आपले पाय ठेवलेले होते किंवा आसन मांडलेलं होतं. देवांनी आता युक्ती योजली की काही करून शनीला सोयीचं करावं. पालथा पाडलेला शनी आहे तर त्याला उलथा करावा. यासाठी त्यांनी नारदांची योजना केली. बर. नारदांनी रावणाला येऊन असा संदेश दिला किंवा सुचवलं की आपला जो शत्रू आहे त्याच्या छातीवर किंवा डोक्यावर पाय दिला जातो, त्याच्यात खरा पुरुषार्थ आहे, त्याच्यात भूषण आहे. शत्रूला पालथं पाडून त्याच्या पाठीवर पाय देण्यात काही अर्थ नाही. वा. आणि रावणाला ते बोल मानवले. खरंय. त्याने विचार केला की एवढे दिवस आपण पालथं ठेवलंय, त्यापेक्षा आपण त्याच्या छातीवर पाय दिला हो. तर अधिक आपल्याला ते अहंकार, आपल्या शत्रूच्या छातीवर पाय दिला पाहिजे. म्हणून जे शनिदेव पालथे होते आता त्यांना सरळ केलं गेलं. जसं सरळ झाले तशी त्यांची दृष्टी रावणाच्या मुकुटावर पडली अच्छा. आणि रावणाची बुद्धी भ्रष्ट झाली. बाप. पुढे सीतेचं अपहरण आणि मग झालेलं रामायण आपल्याला माहिती आहे. पण हा सगळा प्रभाव शनी महाराजांच्या दृष्टीने. आता हे सगळं करत असताना जेव्हा लंका दहन करायला मारुती लंकेत गेला तेव्हा या सगळ्या ग्रहांची मुक्तता मारुतींनी केली, त्याच्यात शनिदेवांनाही सोडवलं. त्यामुळे आपला जो मोचक आहे, आपला जो मुक्तिदाता आहे, त्या मारुतीविषयीच्या कृतज्ञतेमुळे जे मारुतीची उपासना करतात, मारुतीची पूजा करतात, त्यांच्यावर शनिदेव आपला प्रभाव तितक्या तीव्रतेने पाडत नाहीत. त्यांना एक्झम्पशन देतात थोडक्यात. अशी एक धारणा कथेमधून विकसित झालेली आहे. त्यामुळे
मारुतीची उपासना. अजून एक कथा अशी सांगितली जाते की शनिदेवांचा प्रभाव सगळ्या देवी देवतांवर आहे. त्यांना एकदा लक्षात आलं की मारुतीवर अजून आपला प्रभाव पडलेला नाही, म्हणून शनिदेव मारुतीच्या राशीला आले. बरं. मारुतींना सांगितलं की आता मी तुमच्या राशीला येतोय, मला निवासासाठी योग्य स्थान द्या. अच्छा. मारुतींनी विचार केला की आता माझं रोम रोम हे राममय आहे, रामाना अर्पित आहे. खरं. तुम्हाला तुमच्यासाठी वेगळी जागा राहिलेली नाही, तर तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही तिथे बसा. बरं. आता शनिदेवांनी विचार केला की कुठे बसावं. आता अन्य कुठल्या अंगावर बसण्यापेक्षा मस्तकावर बसणं हे सोयीचं आहे, कारण तिथून बुद्धी संचलित होते. बरोबर. एकदा बुद्धी शनीच्या काह्यात गेली, शनीच्या ताब्यात गेली की सगळं बिघडवणं सोपं असतं. असा विचार करून शनिदेवांनी सांगितलं की मी तुमच्या मस्तकावर बसतो. अच्छा. आणि मारुतीरायांच्या मस्तकावर शनिदेव आरूढ झाले. आता हे जशी झालं तशी मारुतीरायांनी एक वेगळीच लीला केली. त्यांनी आपल्या शेपटीनी मोठे मोठे पर्वत, शिलाखंड, झाडं उपटून आपल्या मस्तकावर आपटायला सुरुवात केली. बरं. का तर शनिदेवांचा जो प्रभाव आहे तो बुद्धी विपरीत करतो. खरं. बुद्धी विपरीत झाली की काय होतं, तर आत्मघातकी कारवाया सुरू होतात, ज्याच्यातून स्वतःचंच नुकसान होणार आहे. बरोबर. अशी कृती माणूस जाणते अजाणतेपणी करायला लागतो. मग मारुतीरायांनी लीला अशी दाखवली की आपल्याच शेपटीनी दगड, डोंगर, झाडं उपटावीत आणि ती आपल्या डोक्यावर मारून घ्यावीत. आता याचा पहिला परिणाम कोणावर झाला? त्रास शनिदेवांना भोगावा लागला. म्हणजे पीडा आजच्या भाषेत 7.5 आली मारुतींना, पण त्याची भोगावी सगळ्याधिक पीडा भोगावी लागली शनिदेवांना. शनिदेवांना. हे शरणागत भक्ताचं वैशिष्ट्य आहे. खरं. मारुतीराय हे तिथे शरणागत भक्ताच्या भूमिकेत गेलेत की मी माझ्या देवतेला पूर्णपणे शरण आहे. रामरायांना मी माझं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, त्यांच्या इच्छेने जे व्हायचं आहे ते हो. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडली? अहंकाररहित जीवन झालं, गर्वरहित. करणारा मी नाही आहे, करणारा तो रघुनाथ आहे, करता राम आहे. करता राम आहे. हा भाव आला आणि अहंकार नाहीसा झाला. जिथे अहंकार नाही तिथे शनिदेवांचा प्रभाव चालत नाही. खरं. शनिदेवांचं सगळं जे कारकत्व आहे ते त्या अहंभावनेवर अवलंबून आहे. तो अहंकार जेवढा तीव्र असेल, जेवढा करतेपणा, मी करणार आहे, हा भाव जेवढा बळकट असेल, तितकी शनिदेवांची पकड त्या जातकावर अधिक होते. बरोबर. अहंकार जिथे दृढमूल आहे तिथे शनिदेव हळूहळू सूत्र आपल्या ताब्यात घेतात. आणि जिथे अहंकार दृढमूल होतो तिथे हळूहळू आत्मपीडा सुरू होते, आत्मवंचना होते, स्वतःलाच फसवायला लागतो, दांभिकपणा वाढतो. आणि मग जी काही दुष्परिणाम म्हणा, जी वाईट फळं म्हणा, ती सगळी त्या जातकाला भोगायला लागतात. पण जो जातक मुळात अहंकार सोडून देतो, पूर्ण समर्पित होतो, त्याच्या बाबतीत मात्र शनिदेवांना ही लीला दाखवता येत नाही आणि तिथे उलटं शनीलाच पीडा भोगायची वेळ येते. पण म्हणजे हे समर्पित जातकांसाठी आहे. आता तुम्ही म्हटलात की शनीची दृष्टी, तर याचा अर्थ असा निघतो का की ज्याची 7.5 सुरू आहे, ज्या राशीची, त्यांच्यावरती शनीची दृष्टी आहे आणि शनीने त्यांचं डोकं बिघडवलेलं आहे? इथे आता जातक जेव्हा आपण वर्तवतोय किंवा फलज्योतिष म्हणूया, त्याचा थोडा वेगळा विचार आहे. बरं. शनी ज्या स्थानी आहे त्याच्यावरून शनीच्या त्या गोचर स्थितीवरून 7.5 ठरते. बरं. शनी ज्या राशीत आहे त्याच्या आधीची नंतरची एक रास, असं त्रैराशिक तिथे मांडलं जातं. बरोबर. पण तिथून 7व्या घरावर शनी, गुरु आणि मंगळ यांची 7वं स्थान आणि अन्य काही स्थानं ही दृष्टीबाधित मानली जातात. बरं. गुरुच्या दृष्टीचा परिणाम हा सकारात्मक आहे आणि मंगळ शनीच्या दृष्टीचा परिणाम हा नकारात्मक आहे. बरं. त्यामुळे त्यांची दृष्टी कुठल्या स्थानावर आहे ते स्थान पुन्हा वेगळं आहे. अच्छा. पुन्हा त्या फलज्योतिषाच्या तपशिलात नको शिरायला. लक्षात एवढं ठेवायचं आहे की शनी महाराज हे तिथे सक्रिय होतात जिथे अभिमान आहे, जिथे अहंकार आहे. तुमचा इगो, तुमचा प्राईड पॉईंट जो असेल
तिथून कुठेतरी शनीची पीडा तुमच्या आयुष्यात प्रवेश पण करते. 7.5 तो अधिक वाढलेला दिसतो, तो या कारणाने दिसत असेल. कारण तुमची रास, ती जी रास आहे तो तुमचा स्वभाव दाखवतो, हो. तुमचं व्यक्तिमत्व दाखवतोय. मग त्या व्यक्तिमत्वामध्ये जेवढा अहंकार अधिक असेल, मग कोणाला कशाचा, कोणाला रूपाचा अभिमान असतो, कोणाला गुणांचा असतो, कोणाला कौशल्याचा असतो. मग जिथे तो अभिमान आहे तिथेच शनिदेवांचं कारकत्व हळूहळू वाढत जातं, पकड गेला. पकड घेतं. त्यामुळे मग विपरीत परिणाम दिसायला लागतात. खरं आहे. म्हणजे इथं जातक आणि थोडक्यात समर्पित भाव आणि उपासना वाढवायला हवी. निरभिमान वृत्ती, माझ्या ठाई जे चांगलं आहे, हं. जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे, ते सगळं माझ्या परमेश्वराचं आहे, खरं आहे. म्हणजे त्याच्या कृपेनं आलेलं आहे. म्हणजे 7.5चा अडचणीचा काळ असला तरी त्यांनी उपासना ही चालू ठेवली पाहिजे. समर्पणाची भावना. समर्पणाची भावना ही जास्त असली पाहिजे. जसं आपण 7.5 म्हणतो तशी शनीची पनोती आहे. आता पनोती हा शब्द वापरलाय बरं का. मग शनी हा पापग्रह आहे का? पनोती हा पुन्हा म्हणजे 7.5 या शब्दाचा जो मराठीत अर्थ आहे, 7.5 लागली मागे, हां. म्हणजे पिळा लागली मागे. तसाच हिंदीत पनोती हा शब्द आहे. पनोती हा एक प्रकारे अडीचक, अडीचकी म्हणतात त्याला. अडीचकी. हां. मग पनौती. हां. ह्याच आहे, म्हणजे मग शनीची दृष्टी ज्या राशीवर आहे हं. त्यावरून ठरते. मग छोटी पनोती, बडी पनोती, असे बरेच प्रकार हो, आहेत. पण पनौती हा निगेटिव्हली Negative, वापरला जातो. की पीडा. आली पीडा, आली पीडा, पनौती. या अर्थी. आता शनीची पनौती, शनीची 7.5 हे सगळे वाचिक प्रयोग आपण बाजूला ठेवू. बरं. मुळात शनिदेवामुळे काय होतंय, कुठल्याही ग्रहामुळे काही होतंय का, इथे सगळा प्रश्न आहे. कुठलाही ग्रह अमक्या राशीत आहे, तमक्या स्थानी आहे, त्याच्यामुळे जे काही तुम्हाला परिणाम दिसत आहेत, फळं मिळत आहेत, ही सगळी तुमच्या कर्माची फळं आहेत, ना की त्या ग्रहाची. बरोबर. हे कसं आहे की तो ग्रह फक्त इंडिकेशन देतोय, इंडिकेट करतोय. तुमचं कर्म आधी चुकलं होतं, त्याचं फळ भोगायची ही वेळ आलेली आहे. आणि त्याची तीव्रता कमी करायची असेल तर उपासना करा. उपासना करा. म्हणजे इथे शनीमुळे हे होतंय का, शनीमुळे नाही. तुमच्या कर्माचं फळ आहे. फक्त शनिदेव त्या राशीत बसून, त्या स्थानी बसून ते अदृश्य जे आहे, अव्यक्त जे आहे, ते दाखवत आहेत फक्त. म्हणजे खटला इतके दिवस सुरू होता, आता निकाल आलेला आहे. आता न्यायाधीशांनी निकाल दिला म्हणून तो न्यायाधीश दोषी नाही ठरत की ह्याला फाशी दिली, ह्याचा ठपका न्यायाधीशावर नसतो. नाही. तो चुकला होता, त्याचा परिणाम फक्त त्यांनी दिला. अच्छा. ज्याचं माप त्याच्या पदरात टाकलं. आता शनीचं जयंतीबद्दल आपण बोलत आहोत, तर आपल्याकडे जे शनी शिंगणापूर आहे, हे शनीचं मुख्य स्थान आहे. तर मग तिथे त्या स्थानाचं महात्म्य काय? बरं, तिथं कुठली मूर्ती नाही, तिथे काळा पाषाण आहे. अनेक लोककथा त्या बाबतीत प्रचलित आहेत की पूर्वी तिथे मूर्ती होती आणि परकीय आक्रमणामध्ये ती फोडली गेली. बरं. पुन्हा जेव्हा मंदिर स्थापनेचा प्रयत्न झाला तेव्हा काही केल्या, मूर्ती सापडेना किंवा सांधेना, मूर्ती घडवता येईना. तेव्हा एका भक्ताला साक्षात्कार झाला की ही कृष्णशिळा जी आहे त्याच्या ठाई तू मला पहा, त्याच्या ठाई माझी उपासना कर. याच्यावर कोणतंही आवरण, कुठलीही भिंत, छत असं ठेवू नकोस, मोकळ्या आकाशाखाली ठेव. आणि अशा म्हणजे हे जसं शनी शिंगणापूर हे एक स्थान आहे, केवळ तेच आहे असं नाही. भारतामध्ये अगदी महाराष्ट्रामध्येही शनिदेवांची अनेक स्थानं आहेत. बरं. मग सौराष्ट्रामध्ये शनिदेवांचा जन्म झाला ते स्थान दाखवलं जातं. बरं. उज्जैनला, जिथे विक्रमादित्य, पूर्ण शनी महात्म्याची कथा ज्या विक्रमादित्याच्या चरित्रावर बेतलेली आहे, त्याच्या नगरीमध्ये उज्जैनीमध्ये शनिदेवांचं जवळच स्थान आहे. बरं. तसंच दक्षिणेमध्ये कुंभकोणमच्या जवळ शनीचं एक स्थान दाखवलं जातं. भारतामध्ये अशा अनेक जागा आहेत ज्या यांना त्या प्रकारे शनीशी संबंधित आहेत. किंवा अगदी 12 ज्योतिर्लिंगामध्ये काही ज्योतिर्लिंग अशी आहेत की ज्यांची उपासना केली असता शनीची उपासना केल्याचं श्रेय मिळतं. अच्छा. म्हणजे तिथे वाराणसीमध्ये शनैश्चर त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे, शनीश्वर असंच त्याचं नाव आहे. बरं. मग त्या लिंगाची उपासना केली असता शनिदेवांचीच उपासना केल्याचं फळ पदरी पडतं. त्यामुळे अशा अनेक जागा आहेत. केवळ हेच मुख्य ठिकाण आहे असं म्हणणं तितकंसं योग्य नाही, तेही आहे.
मुळात काय आहे, ज्याला जे स्थान जवळचं आहे, जे पवित्र आहे, जिथे नीट उपासना चाललेली आहे, त्या त्या ठिकाणी, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, ज्याचं अकाउंट ज्या बँकेत आहे खरं. तिथे त्यांनी जावं. 10 लोक तिथे चाललेत म्हणून मला शक्य नसताना मी तिथेच जाईन म्हणजे मला तिथे जाऊन काहीतरी अनुभव येईलच असं नाही. बरं. प्रत्येकाचं अकाउंट जिथे जिथे आहे, ज्याचे ऋणानुबंध ज्या स्थानाशी आहेत, तिथे तिथे जाऊन उपासना केली तरी आपल्याला ते फळ मिळू शकतं. ती अगदी श्रद्धेने करायला हवी. आता यावर्षी शनी अमावास्येला शनी जयंती आली आहे. हा एक मोठा योग आहे असं सोशल मीडियावरती आहे. हो. त्यात कितपत तथ्य आहे? आता शनी अमावास्या हा जो शब्दप्रयोग आहे तो दोन्ही अर्थी केला जातो. बरं. शनिवारी येणारी अमावास्या अच्छा. म्हणून तिला शनी अमावास्या असं म्हटलं गेलंय. आणि त्याचा दुसरा अर्थ, वर्षातनं वैशाख अमावस्येला देखील शनी जयंती साजरी हो, होते. जी शनिवारी नसते काही काही वेळेला. हां, म्हणजे शनी जयंतीचा योग आणि शनिवारी आलेली अमावास्या असा हा योग आहे. म्हणजे काय, तर शनिवार हा शनीचा मानलाय. आपण प्रत्येक वारावर एकेका देवतेची किंवा ग्रहाची कल्पना केलेली आहे. रविवार हा सूर्याचा, सोमवार हा चंद्राचा, हो. बुधवार हा बुधाचा, मंगळवार हा मंगळाचा, तसा शनिवार हा शनीचा असा मानलेला आहे. आणि त्याच दिवशी शनी जयंतीचा योग आलेला आहे. वैशाख अमावस्या हा शनी जयंतीचं पर्व म्हणून साजरा होतो. बरं. तर असा योग असल्यामुळे अधिकस्य अधिकम फलम. बरोबर आहे. मग आता या दिवशी जेव्हा शनी अमावास्येला शनी जयंती येते, तर कुठल्या प्रकारे उपासना केली पाहिजे जेणेकरून शनी महाराजांचा आशीर्वाद म्हणा, ती पीडा कमी होईल, तर नेमकं काय केलं पाहिजे? आता इथे 2-3 गैरसमज आहेत. एक, मगाशी आपण ज्याचा उल्लेख केलात की मी काहीही करीन, मी वाटेल तसा वागेन आणि पीडा कमी करण्यासाठी मात्र शनीची उपासना करीन. हे शनी महाराजांच्या नियमात बसत नाही. तिथे मी योग्य ते करीन, सत्कर्म करीन आणि त्या पलीकडे जाऊन माझ्या जुन्या कर्माचं जे फळ आत्ता मला दिसायला लागलं आहे, नको ते काहीतरी फळ माझ्या वाट्याला येतं आहे, त्यातून कुठेतरी रिलीफ मिळावा, त्याची तीव्रता कमी व्हावी, यासाठी शनी उपासना अवश्य करावी. त्या सगळ्या तीव्रतेचा उतारा शनी महाराज नक्की देतील. पण दुसरा भाव हा देखील आहे की या सगळ्या विश्वाचा कर्मफलदाता, नियामक, न्यायाधीश हे शनिदेव आहेत. मग त्याच्याविषयी कृतज्ञतेनेही मला उपासना करता यायला हवी. म्हणजे केवळ भीतीपोटी मी त्याची उपासना करतोय असं नाही. मला पीडा आली, पनवती, साडेसाती आहे म्हणून मी त्याची उपासना करेन असं नाही. तर माझी कर्म कुठे चुकता कामा नाहीत, माझी बुद्धी भलतीकडे जाता कामा नये, बुद्धिभ्रष्ट होऊ नये, ह्यासाठीही शनी उपासना ज्यांना साडेसाती नाही त्यांनीही करावी. अच्छा. म्हणजे केवळ 7.5 आल्यावर त्या 7.5 वर्षापुरतं शनी मंदिरात जायचं आणि मग एरवी फिरकायचं नाही, असं करू नये. माझी बुद्धी शाबूत राहावी, सद्बुद्धी राहावी, कुठेही नको त्या वाटेला माझी बुद्धी, माझी कर्म जाऊ नयेत, यासाठी शनी महाराजांची प्रार्थना करावी की आपण मला वेळच्या वेळी योग्य त्या मार्गावर मार्गदर्शन करावं राहण्यासाठी. बरं. माझी प्रवृत्ती जी आहे ती कायम सद राहावी, सत्प्रवृत्त मी व्हावं, अशी कृपा आपण करावी. ही प्रार्थना त्यांच्याकडे करण्यासाठी जावं, त्यांचं दर्शन घ्यावं. केवळ भीतीपोटी शनी उपासना करू नये. अजून एक तिसरा भाग आहे की जी निवृत्ती आहे, वैराग्य आहे, त्याचे दायक शनी महाराज आहे. हो, शनी वैराग्याचा दाता आहे. अध्यात्मात ज्यांना काही करायचं आहे, साधायचं आहे, त्यांनीही शनी उपासना करावी. म्हणजे केवळ कृतज्ञतेपोटी, केवळ भीतीपोटी नव्हे, तर अध्यात्म साधनेमध्ये सुद्धा शनी हे फार मोठे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. ते निवृत्तिकारक आहेत. प्रत्येकातून जी डिटॅचमेंट व्हायला हवी योग्य त्यावेळी, सगळं मम म्हणून थांबून चालायचं नाही, न मम ही वृत्ती येण्यासाठी शनी महाराजांची कृपा लागते. अच्छा. त्यामुळे याही दृष्टीने शनी उपासना करावी. मग कोणकोणत्या पद्धतीने? मग कायिक, वाचिक, मानसिक. कायिक म्हणजे शनी मंदिरामध्ये किंवा शनी क्षेत्र जिथे आहे तिथे जाणं, दर्शन करणं. मग त्याबरोबरीने जे उतारे सांगितलेले आहेत, दान वस्तू सांगितलेल्या आहेत, त्यांचं दान शनी प्रित्यर्थ करणं. म्हणजे उडीद, तेल वगैरे, तेल, तीळ, काळं वस्त्र, या सगळ्याचं दान करणं. शनी विग्रहाची
मूर्तीची पूजा करणं, मग तेलाने असेल, निळी फुलं अर्पण करणं असेल, तर हे वेगवेगळे उपचार त्याला करून ही कायिक प्रकारची पूजा करता येते. वाचिक प्रकारची उपासना, वाचिक पूजा काय, तर शनी स्तोत्र किंवा शनी मंत्रांचं पठण पारायण. बरं. मराठीमध्ये शनी महात्म्य नावाचा लघुग्रंथ आहे, त्याचं पारायण करता येईल. किंवा शनीची अनेक स्तोत्र आहेत. शनी कवच आहे, शनी नामावली आहे. मग कोणस्थो पिंगलो बभ्रू कृष्णो रौद्रोन्तको यमः शनी सौरी शनेश्चरो मंदः पिप्पलादेन संस्तुतः एतानि दशनामानी प्रातरुत्थाय यः पठेत. हे दशनाम याच्यात आहेत, बरं. तर त्यांचं पारायण अवश्य करता येईल. अशी अनेक स्तोत्र ती म्हणूनही आपल्याला वाचिक उपासना साधता येईल. नीलांजन समाभासम आहे, हो. किंवा सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय, असे काही शनी मंत्र आहेत. अगदी साधा सोपा नाममंत्र शनैश्चराय नमः, नमः. सबीज पद्धतीने असे त्यांचीही उपासना आपल्याला वाचिक स्वरूपात करता येते. अच्छा. आता तुम्ही मगाशी निळी फुलं म्हटली, त्याच्यावरून मला एक आठवलं की शनीची पीडा किंवा त्रास कमी होण्यासाठी नीलम सांगितलेला आहे. हो, रत्न. तर ते नीलम रत्नाचा आणि शनीचा काय संबंध आहे? आपल्याकडे प्रत्येक ग्रहाला एक एक रत्न सांगितलेलं आहे. सूर्याचा माणिक, चंद्राचा मोती, मंगळाचं पोवळं प्रवाळ म्हणतात, बुधाला पाचू मरकतमणी, गुरुला पुष्कराज, शुक्राला हिरा, तसा शनिदेवांचा नीलम किंवा इंद्रनील हे रत्न सांगितलेले आहेत. पुन्हा त्या त्या रत्नाचा त्या त्या खाणीमध्ये तो जो अश्मविशेष मिळतोय त्याचा संबंध त्या ग्रहाच्या तत्वाशी किंवा त्याच्या स्पंदनांशी आहे. बरं. त्यामुळे नीलम किंवा इंद्रनील हे शनिरत्न म्हणून धारण केलं जातं. बरं. ते दुसऱ्या कोणी घातलं तर त्याला त्रास होतो असं पण हो, म्हणतात. बरेच वेळा शनिदेव, थोडक्यात रत्न धारण करणं म्हणजे त्या ग्रहाला तुमच्या आयुष्यात ॲक्टिवेट करणं आहे. बरं. तो निर्बली असेल, त्याचे काही अंश कमी असतील आणि तो तुमच्या पत्रिकेत काही चांगल्या स्थानी असेल, चांगली फळं देणारा असेल, अच्छा. तर त्याला अधिक बळ मिळावं ह्यासाठी त्याचं रत्न धारण केलं जातं. म्हणजे रत्न म्हणजे त्याचा थोडक्यात प्रतिनिधी आहे, आपल्या आयुष्यातला प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही ते रत्न परिधान करता तेव्हा तो ग्रह त्या रत्नाच्या रूपात तुमच्या आयुष्यात आलेला असतो. बरोबर आहे. आणि तसं शनी ज्याच्या पत्रिकेत चांगला नाहीये, विशेषतः 6, 8, 12 अशा स्थानी शनी पडलाय हां. आणि त्याचं रत्न तुम्ही धारण करायला गेलात बरं. तर त्याचा परिणाम हा बरेच वेळा वाईट होणार आहे. अच्छा. या उलट राजयोगकारक शनी आहे किंवा पत्रिकेमध्ये बाकी सगळे अंशात्मक काही कमतरता आहे, तर अशा वेळी त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी म्हणून तुम्ही इंद्रनील किंवा ज्याला आपण नीलम ब्लू सॅफायर म्हणतो ते रत्न वापरू शकता. त्याला दुसरा एक उपरत्न देखील आहे सेमी प्रिशियस स्टोनमध्ये, बरं. लॅपिस लॅझुली, बरं. लाजावर्त असं ज्याला म्हटलंय, बरं. ते उपरत्नही धारण करत आहे. तर ते त्या मानाने थोडं सौम्य आहे. म्हणजे ज्यांना इंद्रनील मण्याचा एखादा फटका बसलेला आहे पण नाही वापरायचा आहे तर लाजावर्ताचा विचार करता येईल. अर्थात. आणि हे सगळं त्या त्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने अर्थात. करणं अगदी योग्य आहे. खरंच आज खूप शनी देवता जे आपण सगळे घाबरत असतो, तुम्ही खूप छान माहिती दिली की शनी उपासना ही भीतीपोटी नाही तर श्रद्धेपोटी करायला हवी. शनी हा कर्मफल दाता जरी असला तरी त्या त्रासाची तीव्रता ही उपासनेने आणि पश्चातापाने होऊ शकते. अशा आज माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आज तुमच्यामुळे समजल्यात. प्रणव सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. नमो नमः. प्रेक्षको, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला अवश्य सांगा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील, त्याही कॉमेंट्समध्ये विचारा. अशाच एका नव्या विषयासह भेटूया पुढच्या भागात.